विषय आहे इतिहास, घटक आहे स्वराज्याची स्थापना, उपघटक आहे सांस्कृतिक वारसा। तर आज आपण इतिहासाच्या याबद्दल पार्श्वभूमी अभ्यासणार आहोत। महाराष्ट्रावर आदिलशाही, निजामशाही आणि मुघल या सत्तांचा अन्याय हा भारतीय जनतेवरती होत होता। या गुलामगिरीतून रयतेला मुक्त करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्यासाठी खूप काही प्रयत्न केले। रायरेश्वरीची शपथ इसवी सन 1645 मध्ये पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी आपल्या मावळ्यासह हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी शहाजीराजे यांचा एक मोठा सहभाग होता। मावळे तानाजी मालुसरे, येसाजी कंक आणि बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या विश्वासू सहकार्यांनी स्वराज्यासाठी स्वतःला वाहून घेतले। तसेच स्वराज्याचे तोरण आणि विस्तार यासाठी तोरणा किल्ला शिवरायांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। राजपुत्रामध्ये प्रतिचक्रपतीकडे वर्दी वैशिष्ट्यता विश्ववंदिता या राजपुत्रेद्वारे स्वराज्याचे ध्येय आणि धोरण असे स्पष्ट केले। किल्ल्याचे महत्त्व सांगायचे जर म्हटले, शिवराय